बातमी आहे सावली येथून। सावली वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र पेंढरी नियंत्रण क्षेत्र पेंढरी मधील मौजा पेंढरी वड हेटी येथे मागील महिन्यापासून वन्य प्राणी बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी 15 फूट उंचीची ग्रीन नेट संपूर्ण गावाभोवतीच लावून गावकऱ्यांना दिलासा दिलाय। सावली वनपरिक्षेत्रातील मौजा पेंढरी वड हेटी येथे मध्यरात्रीच्या सुमारास गुरांच्या गोठ्यात शिरून नामदेव केशव गेडाम यांच्या बैलाला गंभीररित्या जखमी केलं। यानंतरही बिबट्याचा गावात शिरकाव नित्याचीच बाब झाली असल्याने गोठ्यातून बकऱ्या, छोटी वासरे तर कधी कोंबड्यांची शिकार तो करत होता। त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात पेंढरीचे वनक्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम आणि वनरक्षक सतीश नागोसे यांनी ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे मागोवा घेऊन त्याच्या बंदोबस्तासाठी पेंढरी वड हेटी या संपूर्ण गावाच्या सभोवती ग्रीन नेट लावल्या गेली। तेव्हापासून वन्य प्राणी बिबट्याचा आणि इतर वन्य प्राण्यांचा गावात शिरकाव होणे आणि पाळीव प्राण्यांची शिकार होणे बंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेऊन वन विभागाचे आभार मानले। बघूयात या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। पेंढरी येथील वडीची वस्तीमध्ये नेहमीच वाघ बिबट येत होता आणि त्यामुळे कोंबड्या, शेळ्या, लहान वासरं मारत होता। त्यामुळे त्या वाघ बिबट्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता आणि त्या त्रासामुळे आम्ही वनाधिकाऱ्यांना माहिती दिली। गावचे वनरक्षक नागोसे साहेब तसेच क्षेत्र सहाय्यक मेश्राम साहेब यांना कळवलं आणि यांना कळवून वरिष्ठांना माहिती दिली आणि त्या माहितीद्वारे आपल्या सावली रेंज ऑफिसचे अधिकारी धुर्वे साहेब यांनी ब्रँड नेटची व्यवस्था करून दिली आणि ती ब्रँड नेट गावकऱ्यांच्या मदतीने सभोवताल लावून घेतली आणि त्या नेटमुळे खूपच गावाचा फायदा झालेला आहे।